आज केज पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक रेड आयोजित करण्यात आलेली होती। एका गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला ही खबर मिळालेली होती। धारूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एक आयशर संशयास्पदरित्या आढळून आला। MH24A 9383 या आयशरची आम्ही पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्याच्यामध्ये 60 गोण्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आलेल्या आहेत। त्याचं वजन आम्ही केलं असता पंचांसमक्ष ते 1250 किलो म्हणजे 1.25 टन माल इतका मिळालेला आहे। त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्यापैकी 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्यांचं नाव शंकर पंढरी राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे। यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या मालाचे मूळ मालक असल्याचे सकृतदर्शनी तपासामध्ये आलेले आहे। या गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे। एकूण 2,18,00,000चा माल आम्ही संयुक्त कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। आरोपींमध्ये कोणी राजकीय पार्श्वभूमी असणारे किंवा राजकीय लागेबांधारे असणारे लोक आहेत का? याबाबत अधिक चौकशी चालू आहे। आजची रेड म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचाही आरोप होऊ लागला आहे। या संदर्भात आपलं काय म्हणणं? नाही, याच्यामध्ये जे बालाजी जाधव आहेत त्यांचं यापूर्वीही अंबेजोगाई आणि बर्दापूर या ठिकाणी 2 केसेस असल्याचं आमच्या रेकॉर्डवरती आढळून आलेलं आहे। अधिक तपासामध्ये आम्ही त्याची पाळेमुळे खोदून काढतो।